हॅलो गाईज, तर आज मी बनवत आहे व्हाईट सॉस पास्ता। त्यासाठी मी एका कढईमध्ये इथे पाणी घेतलं आहे आणि आता त्यामध्ये टाकते एक बाउलभर पास्ता। आणि त्यामध्ये आता आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल। तेल टाकल्याने पास्ता जास्त चिकट असा होत नाही, मोकळा मोकळा राहतो। तर आता आपण ह्याला एक उकळी काढून घेऊया। आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे ह्याला। एक उकळी आली की आपण त्याला बाजूला काढून घेऊया आणि त्यातलं पाणी काढून ठेवूया। आता बाजूला मी एका साईडला एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये बटर टाकलं आहे। आता आपल्याकडे ज्या भाज्या असतात त्या आपण आधी फ्राय करून घेऊया। तर इथे मी बटर टाकलं आहे। बटर गरम झालं की त्यामध्ये तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही टाकू शकता त्यामध्ये। तर मी इथे कांदा, शिमला मिरची, गाजर आणि टोमॅटो टाकला आहे। त्याला जरा फ्राय केलं। त्यामध्ये आता आपण टाकूया बॉईल केलेले कॉर्न आणि या भाज्या गॅसचा फ्लेम मोठाच ठेवून त्यावर फ्राय करायचे। 1-2 मिनटं त्याला फ्राय करून घेऊया आपण। भाज्या आपल्याला जास्त पण फ्राय नाही करायच्या आहेत, त्या परत आपल्याला जेव्हा आपण पास्त्यामध्ये टाकू तेव्हा त्या परत फ्राय होणार आहेत, त्यामुळे ओव्हर पण कुक नाही झालं पाहिजे त्याला। या बघा, आता हळूहळू त्याचा कलर चेंज होत आला आहे, म्हणजे या शिजत आल्यात आता आपण ह्याला बाजूला काढून घेऊया एका प्लेटमध्ये। आणि त्याच पॅनमध्ये आता मी परत सॉस बनवते, व्हाईट सॉस। तर त्यासाठी मी बटर घेतलं आहे आणि ह्यामध्ये हे मी मैदा टाकला आहे। मैदा चांगला असा बटरवर भाजून घेऊया थोडा वेळ, 1 मिनिटभर असा। असा भाजत आला आहे, हळूहळू त्याचा वास सुटत येतो आपल्याला असंही भाजत आला की। तर त्यामध्ये आता आपण वरतून टाकू आपलं दूध। दूध टाकल्यावर लगेच त्याला थोडं फिरवत बसा, कारण काय ते हळूहळू घट्ट होत जातं। आणि थोडंसं पाणी टाकलं आहे आणि त्याला ढवळत राहायला लागेल, कारण काय त्यामध्ये गुठळ्या होत जातात जर त्याला आपण ढवळलं नाही तर। आता ह्यामध्ये मी टाकते चीजचे 2 स्लाइस आणि त्याला पण हळूहळू असं थोडं ढवळत बसायला लागेल, जोपर्यंत चीज मेल्ट नाही होत त्यामध्ये। हे बघा, चीज आता हळूहळू मेल्ट व्हायला लागले। याला थोडा वेळ मी असंच ठेवून देते। आता मस्त असं त्याला एक क्रीमी असं टेक्स्चर आलं आहे आणि चीज पण आपलं पूर्ण मेल्ट झालं आहे त्यामध्ये। आता या स्टेजला आपण ज्या आपल्या भाज्या फ्राय करून घेतल्या होत्या त्या टाकूया, त्यामध्ये मिक्स करून घेऊया। आणि लगेच आपण जो पास्ता फ्राय करून घेतला होता, बॉईल करून घेतला होता, तो पण यामध्ये टाकूया आणि त्याला मिक्स करून घेऊया या सगळ्यामध्ये। आता पास्ता आपला ऑलमोस्ट तयार आहे। ह्यामध्ये आपण आता वरतून टाकूया चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो। हे चिली फ्लेक्स आहे आणि थोडंसं ऑरेगॅनो आणि चवीपुरतं मीठ थोडं कमीच टाकूया, कारण काय सुरुवातीला आपण पास्ता शिजताना पण थोडंसं मीठ टाकलं होतं। आणि हे जे मी पास्ता शिजवताना थोडंसं पाणी राहिलं होतं ते पण टाकून घेतलं आहे, कारण काय माझा पास्ताचा जो सॉस बनवला होता तो जास्तच घट्ट झाला होता आणि आपण खायला घेतो तोपर्यंत ते जास्त घट्ट होत जातं, म्हणून मी थोडंसं पाणी त्यामध्ये ठेवून दिलं आहे। आणि यामध्ये थोडासा तिखटपणा म्हणून मी पेरी पेरी मसाला टाकला आहे। या स्टेजला तुम्ही काळी मिरी पावडर पण यूज करू शकता जर तुम्हाला तिखटपणा नको
तिखट नको असेल किंवा ह्याच्याने कलर चेंज होतो, तर त्यासाठी तुम्ही काळी मिरी पावडर पण यूज करू शकता, त्याच्याने पण एक तिखटपणा येतो. आणि आपला रेडी आहे व्हाईट सॉस पास्ता, मस्त असा तयार झालेला आहे. ह्याला आता आपण सर्व करून घेऊया.